लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। दुसरा जो टप्पा आहे तो वाटप सुरू झालेला आहे। पैसे खटाखट बँकेत यायला जमा सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, लाडकी बहिणीच्या यादीत तुमचं नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगणार आहे। तुमचं नाव वगळलं गेलंय का, तुम्हाला अजून हप्ता का आला नाही, त्याची सगळी कारणं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, पहिलं कारण आहे हप्ता न मिळण्याचं, म्हणजे सध्या सरकारकडून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे। या प्रक्रियेनंतर अनेक महिलांची नावं लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेली आहेत। जर तुमच्या खात्यातही जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुमचं नाव यादीतून बाहेर काढलं गेलेलं असेल। बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। नावं जी आहेत ती काढली गेली नाहीत, वगळण्यात आलेली आहेत। अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे। लक्षात घ्या, जर तुमच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता अजून आलेला नसेल तर तुमचं नाव यादीतून वगळण्यात आल्याची शक्यता तिथं दाट आहे। त्यामुळे तुमचं नाव अजूनही यादीत आहे का नाही हे कसं तपासायचं हे मी तुम्हाला आता डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे, ज्यांना हप्ता आलेला नाही अजून। लक्षात घ्या, खूप महत्त्वाची अपडेट आहे। पुढे एक महत्त्वाची अपडेट देणार आहे। बघा, यादीत नाव कसं तपासायचं सांगतो। मुख्यमंत्री लाडकी बहिणींची वेबसाईटवर जायचं आहे। तिथं फायनल लिस्ट विभागात क्लिक करायचं आहे। अधिकृत यादी, अंतिम यादी, फायनल लिस्टवर क्लिक करायचं आहे। लक्षात घ्या, मी प्रोसेस एकदम सिंपल आहे, सगळ्याला समजणारी आहे। लाडकी बहीण योजनेची वेबसाईटवर जायचं आहे। अंतिम यादी किंवा फायनल लिस्ट या विभागावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर तुमचा जो आहे, तुम्ही मोबाईल नंबर दिला असेल बरोबर, तो मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। कॅप्चाकडून तो सबमिट करायचा आहे। मोबाईलवर आलेला एक OTP येतो, तो कोड टाकायचा आहे। तुमच्या स्क्रीनवर तिथं लाभार्थी यादी दिसते। लक्षात घ्या, लाभार्थींची यादी कशी दिसते मी तुम्हाला आता सांगितलं आहे। मोबाईलवर आलेला OTP तिथं टाकायचा आहे। तुमच्या स्क्रीनवर लाभार्थी यादी दिसते, त्यात तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला तपासायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं नाव यादीत आहे का नाही हे चेक करू शकता। सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची ही माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे। कुठल्याही लाडक्या बहिणीला तुम्ही ही सेंड करून त्यांना त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही त्याच्यासाठी त्यांना हेल्प करू शकता। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता बघा, तुम्हाला मी सांगतोय काय करावं लागणार आहे तुम्हाला, जेणेकरून हप्ता हा तुमच्या खात्यात येऊ शकतो। आता मी तुम्हाला तर दाखवलेलं आहे, न्यूज एकदम परफेक्ट आहे, कुठलंही त्याच्यामध्ये शंका नाही। तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतोय पुढे। परंतु एक आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीला मोठे गिफ्टसुद्धा जाहीर होऊ शकतात त्याचा इथं। बघा, वर्धापन तुम्हाला माहिती आहे आता 1 वर्ष झालेलं आहे लाडक्या बहिणी योजनेला, परंतु अजूनसुद्धा आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना 2490 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नाहीत बरोबर। तर कदाचित आपल्याला ह्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही गॅस सिलेंडरचे 3 हप्ते जे आहेत, ज्यावर लाडकी बहिणींना अजून 3 हप्ते मिळाले नाहीत त्यांना 3 हप्ते मिळतील, ज्यांना 2 मिळेल त्यांना 2 मिळतील। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना 12वा हप्ता आलेला आहे जूनचा, अगदी बरोबर। आता लाडक्या बहिणींना 13व्या हप्त्याची चाहूल आहे। भरपूर लाडक्या बहिणींना कदाचित इथं 13वा हप्ता म्हणजे 1500 त्याचे आणि 1500 याचे असे मिळून 3000 रुपये त्यांना दोन्ही हप्ते आता इथं येणार आहेत। लवकरच आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळणार आहे, कारण जर तुम्ही बघितलं तर 7, 8, 9 असे 3 दिवस जूनचा हप्त्याचं वाटप सुरू आहे। भरपूर लाडक्या बहिणींना भांडे जे आहे ते सुद्धा लवकरच मिळणार आहेत। त्याची प्रक्रिया काय आहे मी तुम्हाला सांगणारच आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी अजूनही घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला नाही, कृपया भरून घ्या। मी तुम्हाला 1000 वेळा गोष्टी सांगतो आहे, कारण तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर आहात, परंतु तुम्ही जर काही गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही। आता बघा, महिलांना 3 गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळणार आणि काय मिळणार, बरं जूनचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे। आधी आपण बोलूयात जूनच्या हप्त्याविषयी, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे तो। कारण जर जूनच्या हप्त्याच्या यादीमध्ये तुमचं नाव जर नाही आलं तर कदाचित तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता हा येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना त्यांना मी आता जे सांगितलं तुमचं नाव कसं यादीत चेक करायचं ते वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे। तुम्ही म्हणाल आमचं वेबसाईटवरती अकाउंट नाही, परंतु तुम्ही ज्यावेळेस ॲप्लिकेशनमधनं लॉग इन केलं होतं, ॲप्लिकेशन होतं पहिलं बरोबर लाडकी बहीण योजनेचं, तिथं तुम्ही मोबाईल नंबर तर टाकलाच असेल तुमचा, त्या मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करा तिथं अंतिम लिस्टवरती जाऊन, मग तुम्हाला तुमचं नावसुद्धा तिथं दिसेल। त्यासाठी काय तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरतीच जाऊन अकाउंट काढलेलं असावं असं काही नाही। पहिली गोष्ट तर तुम्ही ते पहिलं आपल्याकडून पडताळणी करून घ्यायची। लक्षात घ्या, जरी तुमचं यादीत नाव असलं आणि पैसे जर नाही आले तर घाबरून जायचं कारण नाही। आजचा दिवस पडला आहे, उद्याचा दिवस आहे, 2 दिवस अजून सरकारकडे आहेत, त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचे नाही। पैसे बँकेत टाकलेले आहेत सगळ्यांच्या। हे बघा, काहींना पैसे लवकर येतात, काहींना पैसे उशिरा येतात, त्यामुळं त्याच्यामध्ये घाबरून जाऊन गडबडून जाऊन काही होत नाही। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा भरपूर। बघा, लाडक्या बहिणीने अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा, घंटीचं बटन लगेच दाबा, म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकल तसं तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल।
आणि कमेंट्समध्ये सांगा. भरपूर लाडक्या बहिणी काय करतायत, कमेंट्स करत नाहीत की आम्हाला हप्ता आलेला आहे, आम्हाला हप्ता आलेला नाही, आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आलेले आहेत किंवा गॅस सिलेंडर भेटला नाही, आम्हाला घरकुल योजना आलेली आहे. असं तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या की तुम्ही कुठलाच प्रश्न तिथं मांडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनात काय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यावरती उत्तरसुद्धा देऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. कारण काय, प्रत्येकानं आपण एकमेकाला हेल्प करणं खूप गरजेचं आहे. एखाद्या लाडक्या बहिणींना पैसे लवकर येतात, एकाला उशीर येतात. आता बघा, काल रात्री भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले, परंतु काही लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत. मग त्यांना कधी येतील? लक्षात घ्या, आज संध्याकाळपर्यंत त्यांना पैसे येतील. आज नाही आले तर उद्या संध्याकाळीपर्यंत 100% लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येणार. आता त्यासाठी काय करावं लागणार सांगतो तुम्हाला. पहिलं तर बँक अकाउंटमध्ये जायचं आहे. तुम्हाला परत एकदा सांगतो आहे, बँक अकाउंटमध्ये जा. आपला अकाउंट व्यवस्थित चालू आहे का, ब्लॉक तर झालेलं नाही ना, आधार कार्ड KYC झालेले आहे का, बँकेच्या अकाउंटची KYC झालेली आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, आधारची KYC वेगळं, बँकच्या अकाउंटची KYC वेगळी, दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेशन कार्डची KYC झालेली आहे का. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC केलेली नाही. रेशन कार्डची KYC करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरतीच तुमचं लाडकी बहीण योजना असेल, तुम्हाला अन्नपूर्णा योजना म्हणजेच 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, घरकुल योजना असेल, ह्या सगळ्या योजना त्याच्यावरतीच आधारित आहेत. जर तुमचं ऑनलाईन पद्धतीला जर त्यांना नाव दिसत नसेल तर मात्र इथून पुढे तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ हा मिळणार नाही. कारण हा तुम्हाला सरकारचं असं म्हणणं आहे की जर रेशन कार्डमध्ये तुमचं नाव नाही तर तुम्हाला पुरावा काय की तुम्ही त्या 2.5 लाखाच्या खाली येत आहेत किंवा त्या रूल्समध्ये बसताय. बरोबर, हे सगळे GRमध्ये शासन निर्णयामध्ये आलेले नियम आहेत. या नियमांमध्ये बसणं खूप गरजेचं आहे. बरोबर, त्यामुळं ह्या गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही आजच जाऊन हे सगळं काम करायचं आहे. आज काम केलं तर नक्कीच तुमचं नाव हे यादीत येईल, यादीत राहील आणि काही प्रॉब्लेम तिथं येणार नाही. आता तुम्ही म्हणाल दादा माझं सगळं ठीक आहे, मग माझं यादीत नाव दिसत नाही आहे, काय करायचं? लक्षात घ्या, जर तुमचं यादीत नाव दिसत नसेल तर ह्याच्या मागं काही महत्त्वाचे कारण आहेत. तुमचं नाव यादीतून काढलं गेलेलं आहे का? कारण तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल किंवा तुम्ही 4 चाकी वाहन खरेदी केलेलं असेल, तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल किंवा तुम्ही दुसऱ्या योजनेचा इतर लाभ घेत असाल. तुम्ही म्हणाल मग हे सरकारला कसं कळतं आहे? लक्षात घ्या, सरकारकडे सगळा डेटा आहे. गाडी घेतली तर RTO डिपार्टमेंट आहे, तुमच्याकडं इन्कम टॅक्स भरला तर त्यांच्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांच्याकडे सगळा डेटा आहे. सगळा डेटा सरकारकडे आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्ही तिथं खोटं बोलू शकत नाही. जॉब लागला असेल तर त्याचा PF अकाउंट असतं. ह्या सगळ्या गोष्टी सरकारकडे ऑलरेडी आहेत. त्यामुळे तिथं छाननी जी आहे ती लक्षात घ्या, प्रत्येक महिन्याच्या 30 दिवस कंटिन्यूअस छाननी चालत असते. एवढ्या लाडक्या बहिणी तुम्ही म्हणाल कसं होतं प्रॉपर सिस्टम असते, प्रत्येकाचं काम व्यवस्थित होऊन जाते. त्यामुळं आपल्याला जर यादीतून बाहेर काढलं असेल तर तिथं काही करू शकत नाही. कारण तुम्ही नियमाबाह्य लाभ घेत असाल तर त्यात कुणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. जर आपण नियमात असाल तर आपण तक्रार करू शकता. महिला व बालविकासमध्ये जाऊन तुम्ही तिथं बघू शकता की मला अजूनही लाभ भेटत नाही आहे, काय कारण आहे, माझं सगळं आहे. तुम्ही महिला व बालविकासामध्ये जाऊन चेक करा, तुमचा फॉर्म बघा, तुमचं कागदपत्र घेऊन जावा, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जावा. तुमचं त्यांना जर दिसलं की बाबा 2.5 लाखाच्या खाली आहे, तुम्हाला पहिले हप्ते मिळत होते आता नाही आले, तर लक्षात घ्या 100% हे मिळणार आहेत. परंतु आता नव्यानं फॉर्म आता तरी चालू नाही आहेत, भरता येणार नाहीत, ह्याची एक नोंद घ्यायची आहे. आता सगळ्यांनी पटापटा सगळ्यांनी कमेंट्स करायच्या, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.